नमस्कार मंडळींनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये आता जबरदस्त रोमॅन्टिक ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि आता त्यामध्ये मेंदळ्यांच्या घरी भयानक 3 घटना घडत, त्या तिन्ही घटनेत आता ताराच्या भयानक सत्याचे भांडे फुटून भर गोंधळामध्ये 3 असे कोणते सत्य समोर येते आणि भर गोंधळामध्ये आता ताराने केलेल्या 3 चुकामुळे आता सावली ही धूर्त आणि हुशारीने ताराचे सगळे कटकारस्थान कसे तिलोत्तमासमोर आणते आणि 3 भयानक घटनेत आता त्रास देणाऱ्या ताराला आता सावली ताराच्या आवाजाचे सत्य तिलोत्तमासमोर एक्सपोज करून भर गोंधळामध्ये आता ज्या वेळेस तारा ही आता सावलीला पाय आडवा घालून सावलीच्या हातातील काळ्या बुक्क्याचे ताट हवेत उडवते आणि ज्या वेळेस तो काळा बुक्का तिलोत्तमाच्या अंगावर सांडून तिलोत्तमाचे तोंड काळे होते, त्याच वेळेस आता देवी आईचा प्रसाद नासून काळा बुक्का आता पाय आडवा घालून ताराने गोंधळामध्ये जो अपशकुन घडवलेला असतो, तेव्हा ताराला जन्माची अद्दल घडवण्यासाठी रागाच्या रुद्रावताराने भर गोंधळामध्ये सावली कशी तिच्या आवाजात गाणी गाते आणि त्याच वेळेस ताराच्या आवाजाचे सत्य सगळ्यांसमोर एक्सपोज करून आता सावली हीच खरी गायक असून ताराचा चेहरा आणि आवाज सावलीचा हे सत्य आता सोहम, बबलू आणि सारंग समोर येऊन कसा धमाका उडतो. आणि त्याच वेळेस आता ताराचे खरे सत्य आता समोर येऊन ताराचे थोबाड फोडून आता तिलोत्तमा कशी ताराची हकालपट्टी करते हे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. इकडे आता मेंदळ्यांच्या घरी सावली आणि तारा दोघीही लग्न करून खऱ्या अर्थाने सून म्हणून आलेले असतात, पण ऐश्वर्या मात्र आता ताराचे कान भरत असते आणि या घरात सारंगच कसा लाडका आणि सावली ही त्याची कशी आवडती हे सगळं आता ऐश्वर्या ताराचे कान भरून ताराला सांगते. आणि काही जरी झालं तरी या घरात जर तुला तुझे अस्तित्व टिकवायचे असेल ना, तर सावलीला आपल्याला बाहेर काढलंच पाहिजे हे आता ताराच्या डोक्यात भरवतं. आणि तशीही तारा विचार करते की ही सावली लग्नाच्या अगोदर माझी नोकरच होती, माझी असिस्टंट बनून काम करत होती आणि यापुढेही तिने असंच करत राहावं, प्रत्येक गोष्ट तिने मला हातात द्यावी हे आता तारा विचार करते. आणि त्यानंतर आता इकडे त्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी ताराने सावलीच्या वाटेत खिळेसुद्धा टाकलेले असतात. आणि आता त्यानंतर इकडे चंद्रकांतरावांनी आता मेंदळ्यांच्या घरी जागर, गोंधळ आणि मोठी पूजा करण्याचे ठरवलेले असते. आणि सावलीच्या पायात खिळा भरलेला असताना देखील इकडे आता मुहूर्त चांगला असल्यामुळे सावलीने होकार दिलेला असतो. आणि आता ऐश्वर्या, तारा सगळेजण विचार करतात की या मुलीच्या पायाला लागलं असताना देखील या मुलीने कसा होकार दिला आणि सगळ्याची सिंपती मिळवण्यासाठी ही मुलगी आता तिलोत्तमासमोर नाचणारही आहे आणि देवीला नैवेद्यही दाखवणार आहे. आता पटकन ते सत्य समजताच ऐश्वर्या ताराला घेऊन बाजूला येते आणि ताराच्या कानात आता ऐश्वर्या सांगते की हे बघ, ती मूर्ख मुलगी आता तिलोत्तमा मॅडमला आता तिच्यासमोर सिंपती आणि मोठेपणा दाखवण्यासाठी हे करणार आहे ना, तर आपण हे होऊ द्यायचं नाही. काहीही करून तारा, जर तू ठरवलं ना, तर तो देवी आईचा प्रसाद तू खराब करायचा, तो प्रसाद चांगला झालाच नाही पाहिजे. आणि मग तिलोत्तमा मेंदळेला राग येईल आणि सावली तिचं सगळं कटकारस्थान उघडं पडेल. ताराला आता काय करायचं ते चांगलं समजलेलं असतं. इकडे ठरल्याप्रमाणे सगळे मेंदळे आता देवी आईच्या जागर, गोंधळाची आणि पूजेची तयारी करतात. आणि त्यासाठी आता सावलीने किचनमध्ये जाऊन देवी आईसाठी छान शिऱ्याचा प्रसाद बनवलेला असतो. आणि आता प्रसाद बनवून इकडे बाहेर तिलोत्तमाने गुरुजींनासुद्धा बोलवलेलं असतं. पूजेची गुरुजी सगळी तयारी करतात. त्यानंतर मनोभावे सारंगला आणि सावलीला पूजेसाठी बसवले जाते. दोघेही पूजा करत असतात. सगळे वेद मंत्र म्हणायची तयारीसुद्धा झालेली असते. आणि तेवढ्यात इकडे सगळ्यांचा डोळा चुकून तारा ही आता किचनमध्ये जाते. किचनमध्ये गॅसवर आता सावलीने बनवलेला शिऱ्याचा प्रसाद असतो आणि तो शिऱ्याचा प्रसाद आता तारा पटकन कोणी नाही असे समजून त्या शिऱ्याच्या प्रसादामध्ये गार पाणी टाकते आणि त्या सगळ्या प्रसादाची आता वाट लागलेली असते. तो प्रसाद आता ताराने खऱ्या अर्थाने खराब केलेला असतो. पण त्याच वेळेस आता सावली ही किचनमध्ये येते आणि ताराला पाणी ओतताना आता सावलीने बघितलेले असते. ताराकडे ते करताना बघता सावली म्हणते की तारा मॅडम,
तुम्ही इथे आणि हे काय करताय? तारा आता जाम घाबरते आणि तारा म्हणते काही नाही का, मी पाणी प्यायला आली होती, आणि तारा तिथून निघून जाते. इकडे पटकन आता सावली तारा गेल्यानंतर तो प्रसाद बघते तर त्यामध्ये पाणी टाकलेले असते आणि सावली आता समजून चुकते की हे कोणी केलं आणि का केलं. पण आता मात्र आज काही बोलायला नको, पूजेचा दिवस आहे, घरात देवी आई येणार आहे, आनंदाचा दिवस आहे, यामध्ये काही विघ्न नको म्हणून सावली गप्प बसते. पण सावलीने एक मोठी गोष्ट केलेली असते आणि ज्या वेळेस तो प्रसाद झाला त्यावेळेस सावलीने देवाच्या नैवेद्यासाठी काही प्रसाद बाजूला काढून ठेवलेला असतो आणि आता तोच प्रसाद देवासाठी सावलीला उपयोगी आलेला असतो. पटकन आता इकडे गुरुजी हे सारंग आणि सावलीला पूजेला बसवतात आणि त्यांच्या हातून वेदमंत्र म्हणून पूजा केली जाते. आता त्यानंतर पूजा झाल्यावर गुरुजी प्रसाद मागवतात. सावली म्हणते थांबा गुरुजी, मी घेऊन येते प्रसाद. तर तारा जाऊ लागते. तर सावली म्हणते तारा मॅडम तुम्ही थांबा, मी आणते. सावली आता पटकन किचनमध्ये जाते. सावलीने बाजूला काढून ठेवलेला तो प्रसाद सावली आणते आणि गुरुजींना देते आणि गुरुजी मोठ्या भक्तिभावाने देवी आईला तो प्रसाद अर्पण करतात. आणि लगेच आता ऐश्वर्या तारा बघतात तर काय प्रसाद चांगला. आणि आता सगळ्यांना प्रसाद वाटल्यानंतर मात्र पटकन ऐश्वर्या तारा प्रसाद खातात. पण प्रसाद तर एकदम व्यवस्थित असतो आणि आपला हाही प्लान आता फिसकटला असे त्यांच्या लक्षात येते. इकडे त्यानंतर आता देवीची संध्याकाळी जागर आणि गोंधळ ठरलेला असतो. वाघे आणि मुरळी आणि सगळे जागर करणारे आता भजनी मंडळ तिथे आलेले असतात आणि त्यांनी मोठा थाटमाट मांडलेला असतो. आणि आता देवी आईला गोंधळामध्ये बोलवायचं, देवी आईचे गाणे गायचे आणि देवी आईचं स्वागत करायचं, हे सगळं ठरलेलं असतं आणि त्यासाठीची जय्यत तयारी होते. पटकन आता इकडे पूजा झाल्यानंतर सारंग सावली सगळेजण तिथे येतात आणि आता देवीचा जागर गोंधळ करायचे ठरवलेले असते आणि सगळीकडे आता ढोल ताशे वाजू लागतात. आणि आता खऱ्या अर्थाने देवीचे स्वागत करण्यासाठी नाच गाण्याचा खेळ सुरू होतो. आणि सावली तिच्या पायाला जखम झाली असताना सुद्धा पट्टी बांधून आता देवीच्या स्वागतासाठी नाचायला तयार झालेली असते. इकडे मात्र आता आपला पहिला प्लान फ्लॉप झाला म्हणून ऐश्वर्या ताराने दुसरा प्लान केलेला असतो. आणि तिलोत्तमा मेंदळेला काळ्या रंगाचा खूप राग आहे. जर आपण त्या जागर आणि गोंधळात काळा बुक्का आणला आणि तो काळा बुक्का सावलीच्या हातात दिला, त्यानंतर बड्या मुश्किलीने सावलीला तारा तू लात मारायची आणि तो ताट त्या सावलीच्या हातातील जे बुक्क्याचे आहे ना ते बरोबर तिलोत्तमाच्या अंगावर पडले पाहिजे आणि मग सगळ्या पूजेचा गोंधळाचा नाश होईल. तिलोत्तमा मेंदळेला काळ्या रंगाचा खूप राग आहे आणि तिच्या अंगावर काळा रंग पडला की मग सावली या घरातून बाहेर. आता तारा खुश होते. ठरल्याप्रमाणे प्लान अगदी परफेक्ट आता तयार झालेला असतो. त्याच वेळेस आता इकडे जागर गोंधळामध्ये सगळेजण आता तयार होऊन तिथे मस्तपैकी आता नाच गाण्याचा तयारीसुद्धा केलेली असते. पण तेवढ्यात एक म्हातारी आई आजी त्यांच्या घरी येते आणि तिलोत्तमाकडे बघत म्हणते की अगं तिलोत्तमा, तुझ्या घरी तुझ्या घरावर ना काळी सावली पडली आहे. आणि ती म्हातारी तिथून निघून जाते. आता तिलोत्तमाचा सावलीला संशय येतो. सावलीचा संशय येता क्षणी आता तिलोत्तमा म्हणते की हीच काळी सावली माझ्या घरावर पडली, हीच ती आजीने सांगितलं. आता तिलोत्तमाला सावलीचा रागही आलेला असतो. आता इकडे जागर गोंधळाला सुरुवात होते. सावली आता मोठमोठ्याने पायावरती नाचू लागते देवी आईची. आता सगळी काही तयारी करून देवी आईच्या स्वागतासाठी, देवी आईला येण्यासाठी सावली आता नाचत असते. गोंधळी सगळे गोंधळात आता वाजवत असतात ढोल ताशाच्या गाणे, देवीचे गाण्याच्या नगाऱ्यात आता ते सगळं चाललेलं असताना पटकन आता तारा ही बुक्क्याचे ताट घेऊन येते. सावली नाचत असते आणि तारा ही तिच्या हातात बुक्क्याचे ताट घेऊन जात असताना इकडे देहपान हरपलेली सावली आता पटकन सावलीच्या हाताचा धक्का ताराच्या हातातील ताटाला लागतो आणि ते ताटातील बुक्का हवेत उधळतो आणि त्या क्षणी आता तो बुक्का बरोबर तिलोत्तमाच्या अंगावर पडतो. तिलोत्तमाचे सगळे अंग त्या बुक्क्यामुळे काळं झालेलं असतं. हातही काळे पडलेले असतात आणि एवढंच नाही तर तिलोत्तमा तेच काळे हात तिच्या तोंडाला लावते आणि सगळा चेहरा तिलोत्तमाचा काळा होतो. आता मात्र सगळेजण घाबरतात आणि हे काय झालं, हे काय झालं असे म्हणत आता तिलोत्तमाला म्हातारीचे बोलणे आठवते आणि काळी सावली हीच आणि हाच मोठा अपशकुन झाला आणि हे सगळं सावलीनेच घडवून आणलं असे आता तिलोत्तमाला वाटते.
पण सारंग सावलीने हे सगळं बघितलेलं असतं. तारा बुक्का घेऊन जात असताना आता बरोबर ताराने ते ताट सावलीसमोर आणता क्षणी सावलीचा नाचत असताना हात लागल्यामुळे हे सगळं घडलं हे सारंगला समजलेलं असतं, पण तिलोत्तमाला मात्र नाही. आणि रागाने आता तिलोत्तमा सावलीकडे बघते. पण आपण आता जर या गोंधळामध्ये विघ्न आणले आणि जर काही बोललो तर देवी आईचा आपल्या हातून अपमान होईल, हे देखील आता सावलीचे बोलणे तिलोत्तमाला आठवते आणि तिलोत्तमा काहीही बोलत नाही. आणि ज्या वेळेस आता हे सगळं सत्य सावली बघते आणि हे सगळं ताराने घडून आणलं हे सावलीसमोर येतं, त्यावेळेस आता सावली विचार करते की तारा मॅडमने आज देवी आईचा अपमान केला, माझा अपमान केला असता तर चाललं असतं, पण तिने देवी आईचा प्रसाद खराब करण्याचा प्रयत्न केला आणि आज तिने देवी आईच्या जागर गोंधळामध्ये विघ्न आणलं. आता या ताराचा खोटारडा चेहरा समोर आणावाच लागेल असे म्हणत आता पटकन त्या गोंधळाकडून त्या गोंधळीला थांबवत आता लगेचच सावली पुढे येत म्हणते की थांबा, आता मी गाणे गाते आणि बघा माझा आवाज, असे म्हणत सावली त्या गोंधळामध्ये आता देवी आईचे गाणे म्हणते. आणि सावलीचा तो आवाज ऐकता क्षणी एका झटक्यात सगळे सत्य आता सारंग, बबलू, सोहम, ऐश्वर्या, तिलोत्तमा सगळ्यांसमोर आलेले असते. आणि आजपर्यंत कॉन्सर्टमध्ये ताराच्या आवाजात जी मुलगी गाणं गात होती तो आवाज म्हणजे सावलीचा असल्याचे सत्य आता सगळ्यांच्या समोर येऊन त्या क्षणी आता ताराचे भांडे सावलीने फोडलेले असते. आणि गोंधळामध्ये देवीचे गाणे गाऊन तारा ही खोटी असल्याचे आता सावलीने सिद्ध केलेले असते. आणि तो आवाज म्हणजे सावलीचा आवाज हा बरोबर आता बबलू आणि सारंगने ओळखलेला असतो. आणि बबलूला ताराच्या आवाजाचा संशय येता क्षणी जेव्हा आता बबलू तो सावलीसमोर सावलीच्या आवाजात आता देवीचे गाणे ऐकतो, त्या क्षणी तो आवाज सावलीचा असल्याचे सत्य बबलूला समजलेले असते. आणि सावलीने देवी आईचा अपमान करणाऱ्या ताराचे भांडे फोडून ताराचा आवाज सगळ्यांसमोर एक्सपोज केलेला असतो. आणि आता ते सगळं बघता क्षणी खरे सत्य सारंग जेव्हा आता तिलोत्तमासमोर आणतो, त्याच वेळेस आता ताराचे थोबाड फोडून आता लगेच तिलोत्तमा कशी ताराची हकालपट्टी करते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.